गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम्। निवावे जनाने तनाने मनाने स्रवावी अशी वाक्सुधा श्रीमुखाने ऋणी कृष्ण केला स्वभक्ती ऋणाने नमो एकनाथा लवुनी शिराने योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत श्री एकनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सनकादिक पुसत विषयांच्या ठायी चित्त स्वभावे असे विषयासक्त विषयी सतत आवेशते। पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी। भगवान गोपाळ कृष्णाला संत श्री एकनाथ महाराजांना श्री समर्थांना चरणस्पर्श वंदन, सकल स्थानीय देवतांना वंदन आणि आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन। चिंतनाला प्रारंभ करूया। सर्वजण खूप तटस्थ शांत स्थिर चित्त बसले आहात आणि म्हणून आता मला काही येत नसलं तरी येऊ लागेल। आपणाकडून मला ती ऊर्जा आता प्राप्त होईलच या विश्वासाने प्रारंभ करते आहे। श्रीमद भागवताचा 11 स्कंध जो ज्ञानपर विषय विवरण करतो आहे तो आपण आपल्या चिंतनासाठी या सत्रात निवडलेला आहे। त्यातील एक प्रकरण आपण पूर्ण केलं काल आणि ते प्रकरण आहे नवयोगीवर आणि राजा जनक यांचा संवाद। त्या संवादातून आपण शिकलो भागवत धर्म। भागवत धर्म म्हणजे नेमका काय? आणि आपल्याला जर कोणी विचारलं तुमचा धर्म कोणता आहे तर त्याचं अस्सल नाव आहे सनातन वैदिक धर्म। हे आपल्या धर्माचं नाव आहे। हिंदू धर्म हे नाव नाही आपल्या धर्माचं, ते आता आलंय ते काही वाईट नाही आहे, पण धर्माचं नाव सनातन वैदिक धर्म। आपल्याला फुरसत मिळाली तर सनातन वैदिक धर्माचं स्वरूप कसं आहे हे आपण एकदा शिकून घेऊ।
ठरवू आपण ते शिकायचं किंवा नाही. पण सनातन वैदिक धर्म हे नाम आहे त्याचं. ते कालांतराने केव्हा तरी कोणाच्या कारकिर्दीमध्ये परकीयांच्या आक्रमणाचा परिणाम म्हणून त्याच्यात एक हिंदू शब्द आला आणि धर्म हिंदू धर्म म्हणून ठरला. आता तो शब्द टाकवत नाही आणि हा मूळही सोडवत नाही, आणि म्हणून सनातन वैदिक हिंदू धर्म असं त्याचं पूर्ण नाव केलं. पुण्याला आमचे भाऊ राहतात, त्यांच्या बिल्डिंगचं नाव आहे श्रेयस मणिकांचन. त्या बिल्डिंगचं पहिलं नाव मणिकांचन असंच आहे. खूप मोठा प्लॉट आहे. बिल्डिंग त्या मानाने लहान होती, म्हणून त्या मालकाने ते एका बिल्डरला दिलं. त्याच्यावर बिल्डरनी मोठी इमारत उभी केली. ते बिल्डर म्हणजे श्रेयस बिल्डर्स. आता पहिलं नाव सोडवत नाही, नवीन काही जोडवत नाही, आणि म्हणून आता ते बिल्डिंगचं नाव श्रेयस मणिकांचन असं आहे. असंच काहीतरी या धर्माबद्दल झालं आणि सनातन वैदिक हिंदू धर्म म्हणतात. याचं स्वरूप काय असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला म्हणावं, त्याचं स्वरूप समजावून घ्यायचं असेल तर त्याचं नाव भागवत धर्म हेच आहे. आणि आपण सगळेच लोक भागवत धर्मी आहोत. म्हणजे काय आहो आपण? नमाज पढायचा का? रविवारी चर्चमध्ये जायचं काय? काय आपल्या धर्माचं लक्षण म्हणजे भागवत धर्माचं लक्षण काय? सर्वात प्रधान लक्षण सर्वभूती भगवत भाव हेच. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं भगवान अर्जुनाशी बोलतात. याच्या यावत भूत शब्द वापरलाय. जे जे भेटे भूत म्हणजे जड आणि चेतन सगळे. जे काही मध्ये दिसेल, एक दगड पडलाय रस्त्यामध्ये, कोणी टाकला दगड? दगड पडला मध्ये, कशी गाडी काढायची? असं नाही. मला दर्शन द्यायला रस्त्यात भगवान आडालाय, आणि तो आडालाय तर उपेक्षा करून जाता नाही येत, त्याला नावं नाही ठेवता येत. तो दगडही तसाच भगवंत आहे. साधू दिसो, दुर्जन दिसो, सजन दिसो, काही दिसो, जे जे भेटे भूत जड चेतन, कोणत्याही वयाचं, स्त्री पुरुष, अन्य प्राणी, झाडं झुडप, नद्या पर्वत, काहीही असो, हे भगवत रूप आहे. आणि त्याला भगवंताच्या रूपानेच आपण स्वीकारायचं आहे. आणि पाहणारे आपण हे तितकेच भगवंत आहोत हे विसरायचं नाही. आपल्या सकट सगळंच भगवंत आहे. ह्या भूमिकेवर अधिष्ठान आपलं मांडलेलं असावं आणि तिथून जगाशी व्यवहार करावा. मग त्याच्या सर्व भूते भगवंत रूप आहेतच, पण प्रत्येक भूताचा उपाधी दुसऱ्याच्या उपाधीपेक्षा वेगळा आहे. म्हणून व्यवहार उपाधीवर चालेल. त्या त्या उपाधीची जी जी गरज आहे ती गरज पुरवायची प्रसन्न चित्ताने, बस. आणि याप्रमाणे वागता येणे हा भागवत धर्म आहे. अत्यंत विचारपूर्वक निवडलेली ही आपल्या व्यवहाराची रीत आहे. हे धर्माचं स्वरूप आचरणात रोज तसंच असावं. म्हणून सगळ्या उपाधींना एकाच प्रकारची वागणूक नाही, पण सगळे भगवत रूप आहे म्हणून प्रत्येकाविषयीचा आदर, पूज्यभाव, प्रेम, यात काही फरक होता उपयोगी नाही. घरात 4 पोरं आहे, आई 4 प्रकारचा स्वयंपाक करते. एक आखाड्यात तालीम करतो पहिलवान, दुसरा टायफॉइड झाला, आजारी पडले, तिसऱ्याला रात्रभर जागरण झालेलं आहे,
चौथा सर्वसाधारण प्रकारचा आहे. 4 स्वयंपाक आहेत. आई किती भेदाने वागते सांगा. पण ह्या जगात असा इतिहास नाही की पोरांच्या बाबत आई भेदाने वागते. अशी कुठं नोंद नाही. असं आईवर भेदाचा आरोप कोणी करीत नाही. भेद नाही. उपाधींचे फरक, वागणुकीत बदल. प्रेमात फरक नाही, आपुलकीत फरक नाही, हिताच्या चिंतनात फरक नाही. म्हणून सर्वभूत हिते रता हे सज्जनाचं लक्षण आहे. सर्व भूतांचं फक्त हितच. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. साऱ्या जगाचं कल्याण, सर्व भूतांचं हित करण्यामध्येच हे स्वतःला झोकून देऊन बसलेले आहेत. या प्रकारचा धर्माचा मुख्य पैलू आहे. भागवत धर्म सगुणोपासना मानतो आहे. देहधारी जीवाला निर्गुणाची उपासना अवघड आहे. ते मुख्य रूप जरी असलं तरी आपण देहधारी आहोत ना सगळे. म्हणून जे काही आपल्यासारखं असेल त्याच्याविषयीची आस्था, आपुलकी, आदर, पूज्य भाव, प्रेम हे सगळं सहज होतं, नैसर्गिक आहे. आणि नाहीतरी तो परमात्माच्या आकाराला आलेला आहे. मग ह्या आकारालाही परमात्मा मानलं तर बिघडतंय कुठे? तुम्ही मला म्हटलं की मला सोनं पाहिजे ताई, द्या ना थोडंसं सोनं, आणि मी एक अंगठी दिली तुम्हाला, चालेल का नाही सांगा? तुम्ही म्हणाला हो मी अंगठी नाही मागितली, सोनं मागितलं, पण अंगठी रूपात सोनं चालत नाही. ही सगुणोपासना आहे. मी सोन्याचं एक बिस्किट देणे ही निर्गुणोपासना आहे, आणि सोन्याची एक अंगठी देणे ही सगुणोपासना आहे. लाभ सोन्याचाच आहे, लाभ सुखाचाच आहे. आणि अंगठी घातली की पटकन गोटात घातली की चालले लग्नाला. बिस्किट घेऊन कुठे चालतात? आणि म्हणून सगुणोपासना देहधाऱ्यांच्यासाठी फारच सोयीची आहे. फक्त नजर अशी करावी, आपलं सगुण बरं असं नाही म्हणायचं, देव बरा म्हणायचं. तो कोणत्याही फॉर्ममध्ये आला तर कुठं बिघडलं आपलं? त्याचं तर काहीच बिघडत नाही, आपलं का बिघडावं? देहधारी जीवांना परमार्थ सोपा व्हावा, अध्यात्मशास्त्रात त्यांची गती वेगाने व्हावी, एवढ्या सोयीसाठी विचारवंतांनी त्याला सगुण केलं. द्वे रूपे ब्रह्मणादो द्वे रूपे, मूर्तंच्या मूर्तम, तो मूर्तही आहे अमूर्तही आहे. आणि म्हणून जेव्हा त्याला मूर्त म्हटलंय तेव्हा सगुणोपासनेचा हा निर्देश हा वेदाने करून ठेवला आहे. ही कोणाच्या मनाने निघालेली नाही बाब सगुणोपासना. भागवत धर्माचं हे आणखी एक लक्षण ध्यानात ठेवावं, ते म्हणजे सगुणोपासना मानली आहे. विहित कर्माचरण हे अनिवार्यपणे आवश्यक आहे असं भागवत धर्म सांगतो. आणि निषिद्ध कर्मांचा तो सर्वस्वी निषेधच करतो. कुठेतरी अपवादाने एखाद्या वेळेला निषिद्ध कर्म करावं लागतं, तो आपद्धर्म म्हणून करावं लागतं. आपत्तीमुळे उत्पन्न झालेली वागणूक म्हणजे आपद्धर्म. आपत्ती एखादी आली म्हणून त्या वेळेला सर्वसाधारण ठरीव वागणुकीपेक्षा भलतीच विपरीत वागणूक करावी लागते, आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडावं लागतं. स्वतःची हानी होऊ देणे, स्वतःचा मृत्यू ओढवून घेणे, यापेक्षा सोयीचा प्रसंग पाहायचा, म्हणजे विपरीत प्रसंग पाहायचा आणि सोयीसाठी त्या विपरीत धर्माचं आचरण करून घ्यायचं. त्याला आपद्धर्माचं आचरण म्हणतात. अशा वेळेला धर्माचं कुठेतरी थोडं उल्लंघन आहे, तो नियम नाहीये. आणि अशी करायची जर वेळ आली
तर त्याचं प्रायश्चित्त कर्म आहे. आणि म्हणून अपवादाने सुद्धा निषिद्ध कर्म करू नये. पण त्या निषिद्ध कर्मात पडलोच आपण, भगवंताचं स्मरण करावं, करून टाकावं आणि त्याचं निराकरणार्थ जे काही ठरवलं असेल शास्त्राने ते करून मोकळावं. म्हणून विहिताचरण, विहित म्हणजे जे जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत. श्रुती स्मृती ममैवान्ये, श्रुती स्मृतीच्या द्वारा मी जे काही लिहून ठेवलं ते माझं मनोगत आहे. आणि कोणी काय करावं हे ठरवून ठेवलेलं आहे. हे इथे नाही का हो विहित कर्माचं आचरण चालू आहे. आपण त्या अभ्यास वर्ग जन्मात सत्र घेतो शिबिराच रूपाने, तेव्हा ठरवतात ह्या भगिनी हो, तू पोळ्या करून आण, मी भाजी करून आणते, तू वरण करून आण. जिला वरण करायला सांगितलं तिचं विहित वरण करणे हे आहे असं ठरवून टाकलं. ते जे ठरवून टाकलेलं आहे त्याचंच आचरण करायचं. तिला भलं वरण बिलकुल आवडत नाही खायला, तरी तिच्या विहित वरण करणे हेच आहे. तिने वरणच करून आणा, बासुंदी नाही आणायची, ती किती चांगली असो, तिच्यासाठी विहित कर्म वरण करणे हेच आहे. जे ठरवलं, कोणी ठरवलं? या आयोजकांनी ते ठरवलं. यांनी पोळ्या करायच्या, माझ्या नशिबी पोळ्या झाल्या असं नाही म्हणायचं. जे शास्त्राने ठरवलं म्हणजे आयोजकाने, संयोजकाने, प्रमुखाने ठरवलं ते आपलं शास्त्र आहे. त्याचं उल्लंघन नाही करायचं. तुम्हाला नाही पोळ्या करायला आवडत, नाही आणल्या तर तुम्ही 50 जणाला उपास कळवले आहे असं पाप डोक्यावर बसेल. म्हणून असं पाप लागू द्यायचं नसेल तर पोळ्या करायच्या, ते विहित आहे. आणि तुम्ही खूपही बुंदीचे लाडू करून आणले तरी ह्या योजनेमध्ये बुंदीचे लाडू करणे निषिद्ध आहे, कारण ते ठरलं नाही. असं स्पष्ट ध्यानात ठेवावं. श्रुती स्मृती ममैवान्ये, आयोजकाच्या आज्ञाच पाळल्या पाहिजेत. तू येऊन फोटोला हार घालून ठेव, ते त्याचं विहित आहे. मी कमाळी आहे का मलाच सांगतात असं. त्याच्यात उच्च नीचपणा नाही, कमी अधिक नाही, चांगलं बांगलं बिलकुल काही नाही. एक सामूहिक कार्य, समाजाचं कार्य, देशाचं कार्य, राष्ट्राचं कार्य, संपूर्ण ब्रह्मांड सुरळीत चालावं म्हणून देवाने कोणाकोणाला काही वाटून दिलं ते त्याचं विहित, ते त्यांनी करायचं. एका शिबिरासाठी सुद्धा 10 माणसासाठी एक ठरवून द्यावं लागतं काही. आणि 10 माणसं जेव्हा ते विहित पाळतात तसेच वागतात, तेव्हा उरलेल्यावर ताबडतोबची जबाबदारी नसली तरी सुखी राहतात का नाही सांग. प्रत्येकाने आपापलं विहित कर्माचं पालन करावं ही सनातन वैदिक धर्माची आज्ञा आहे. भागवत धर्म तोच सनातन वैदिक धर्म आपल्याला शिकवतो आहे आणि 9 योग्यांनी तो धर्मच शिकवला. भक्ती रहस्य, भक्ती महात्म्य चुकलं थोडं, भक्तीचं माध्यम वापरलं आणि सर्व तत्वज्ञान आपल्या सुखाच्या साठी विहित करून दिलं, मांडून दिलं. सर्वाभूती भगवत भाव, विहित कर्मांचं आचरण, सगुणोपासना आणि सच्चिदानंद ब्रह्म जाणण्यासाठी या विषय भोगामधून वैराग्य. या वैराग्याच्या साहाय्याने आपण आपल्या स्वरूपाला पोहोचणार आहोत. म्हणून गरजेसाठी ठरलंय म्हणून, आपल्याला देह आहे म्हणून, दुसऱ्यांच्या काहींच्या देहाची आपल्यावर जबाबदारी आहे म्हणून आपल्याला काही भोग करावे लागतील, घ्यावे लागतील. ते भोगासाठी नव्हे. तुम्ही कशासाठी जेवता? अन्नाच्या प्रेमाने नाही,
आपण जेवतोय परमात्म्याच्या प्रेमाने, कारण मला तो भेटायचा आहे आणि तोपर्यंत हे टिकवायचं आहे मला. भाकरी मी खाते आहे ते देहासाठी नाही खात, परमात्म्यासाठी खाते. आणि म्हणून त्याला भोग समजायचं नाही. आपण जेवतो हा भोग म्हणून जेवत असू तर रोग होतो. भोगे रोग भयो. जेवण्याला योग करावं, योग केलं जेवण्याला म्हणजे त्रास नाही होत. आपण जेवण्याला भोग करतो आणि म्हणून रोग होतात. काही रोग शरीराला होतात आणि काही मनाला होतात, पण रोगच होतात. शरीराच्या रोगाला व्याधी म्हणतात आणि मनाच्या रोगाला आधी म्हणतात. भोगाचा परिणाम आधी किंवा व्याधी, रोगच. आणि भोजन करतो तो भोग नव्हे, तो योग आहे. आणि योगाचा अर्थ अंतिम हेतूच माझा परमात्म्याशी मी जोडला जावा, त्याच्याशी माझा योग घडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. मग सदा सर्वदा जेवण आलं का नाही सांगा. मग त्या जेवण्यातून तुझाच योग घडावा का नाही. सदा सर्वदाचा अर्थ तसाच होतो. मग जेवायला बसलो तरी शरीर बळ झालं पाहिजे म्हणून नाही जेवत. त्याला भेटण्यासाठी, त्याच्याशी योग जोडण्यासाठी हे माध्यम आहे माझं, मग याला सांभाळतं झालं. योग तुझा घडावा. भागवत धर्म असा आहे बरं का, भक्तीचं हे रहस्य आहे. एकटा देवपाटावर एक सोन्याचा गोपाळ कृष्ण बसवला आणि त्याला 2-4 कमळाचे फुलं वाहिले म्हणजे नवी पूजा आणि भक्ती. हे संपूर्ण विश्व भगवत रूपच आहे. याला भजन म्हणतात, याला भक्ती म्हणतात. ही त्याची रूपे आहे. एकदा देवाची रूपे आहेत असं ठरवलं, असा निश्चय झाला आपला, म्हणजे आपण कोणाचा तिरस्कार नाही करत. म्हणून भागवत धर्म कोणाचाही तिरस्कार नको असं सांगतो. बस तिरस्कारातच हेवा आणि मत्सर यांचा अंतर्भाव आहे. आणि म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ही त्याची पूजा आहे. थोड्या पाठीभर कमळ आणले त्याला वाहिले म्हणजे नव्हे हो पूजा. खूप प्रसाद आहे. आपल्या प्रेमाचं प्रदर्शन व्हावं एवढ्यासाठी हे प्रसादन, फुलन, हारण, माळा, रोषणाई आहे. त्याचा निषेध नाही आहे, पण महत्व त्याचं नव्हतं, त्यातल्या भावाचं महत्व आहे. हे स्पष्टच ध्यानात पाहिजे. भागवत धर्म. मग पूजा बसायला कधी वेळ फुरसत भरपूर आहे. लाकडाच्या मूर्तीपेक्षा सोन्याची मूर्ती करायची आपली ऐपत आहे, करा. कुठं बिघडलं. सोन्याचाही केला तरी गोपाळ कृष्ण, मातीचा केला तरी गोपाळ कृष्ण. गोपाळ कृष्ण महत्वाचा आहे, सोनन माती महत्वाचे नाही. हा भागवत धर्म आहे. आपल्याला शोभेलन जमेलन करता येईल, आपण त्याला पात्र आहोत तसा तसा. ते रोहिदास चांभार म्हणून एक भक्त झाले हिंदी विभागामध्ये. ते देवपूजा करायचे आणि पूजेसाठी ते पाणी चांभाराचा धंदा आहे. अशा एवढ्या मातीच्या भांड्यामध्ये टबासारखं भांड असतं, त्याला चर्मकुंडी म्हणतात. त्यातच पाणी. ते जोडे ठोकायचे म्हणजे ते फारच कडक वातड झालेलं जर चांबडा असेल तर लवकर ठोकलं नाही जात. मग थोडंसं पाण्यात भिजवावं लागतं, मऊ करून घ्यायचं, मग खिळे मारायचे, शिवायचं. अशी ती चर्मकुंडी. तो रोहिदास चांभार सगळं चांबडच सगळीकडे हो. त्याच्या दुकानामध्ये चांबडच, दुसरं काहीच नाही. इकडे जोडे करण्यासाठी आणून ठेवलेलं चांबडं, तिकडे जोड्याच्या मापाचे कापून ठेवलेले तुकडे, तिकडे जुने जोडे दुरुस्तीला आलेले त्याचा ढीक, इकडे नवे तयार झालेले इकडे ठेवलेले, जास्तीचं चांबडं कापून टाकलेले त्याचे तुकडे पडलेले.
असं सगळं चांबडेमय. एक छानसा चांबड्याचा तुकडा केला, त्याच्यावर त्यांनी रामाची मूर्ती बसवली, करतोय पूजा. त्याच्या पूजेला स्नानाला पाणी कोणतं? ते चर्मकुंडीतलंच येत. आणि तरी भगवंत त्याला प्रसन्न नाही. लक्षात ठेवा, त्याला महत्वाचं पाणी नाही, त्याचा भाव महत्वाचा आहे. त्यातलं चांबडं त्याज्य नाही, त्याचा भाव ग्राह्य आहे. असा विचार करा. रोहिदासाची पूजा तशीच होती. आणि त्याला एक दिवस कोणीतरी म्हटलं, अरे एवढा पवित्र देव आणि असं पवित्र हे सगळं कातडं वापरून तो काय पूजा करतो? तर रोहिदासाचा एक अभंग आहे, मला पूर्ण येणार नाही, पण थोडासा 2 ओळी म्हणते. जित देखो उत चाम ही चामा, जित देखो उत चाम ही चामा, चाम का बछडा, असं काहीतरी आहे. चाम का बछडा आणि चाम की गैया, आणि असे शब्द आहेत त्या अभंगामध्ये, पूर्ण येत नाही. गाय चांबड्याचीच आहे, तिचं वासरू चांबड्याचंच आहे, माणसातली बाई चांबड्याचीच आहे, तिचं पोरही चांबड्याचंच आहे. असं सगळीकडे चांबडं आहे. आणि तो रोहिदास ज्याने त्याला तसं म्हटलं, त्याच्याशी प्रश्न करतोय रोहिदास चांभार, तुम्ही चांबड्याचा त्याग करून देवपूजा करू शकता काय? हा प्रश्न आहे त्याचा. आता 16तच पूजा करायची जर वेळ आली, आपलं कातडं सोलून टाकावं लागेल आणि मगच पूजेला बसता येईल. जिथं देखो तर चाम ही चामा. मग आता त्यांनी उत्तर त्या चांबड्यावरच्या प्रश्नाला दिलेलं आहे, म्हणून जिथं देखो तर चाम ही चामा. त्याच्या बुडाशी रोहिदासाची भावना आहे, जिथं देखो उथं राम ही रामा. बस. म्हणून ते पाणी रामच आहे, ज्याच्यात ठेवलं ती चर्मकुंडी रामच आहे, हात माझे रामच आहे, ज्याची पूजा करतो तो रामच आहे. आणि म्हणून आता इतकं केल्यावर मला प्रसन्न होणार तो रामच आहे, आणि त्याच्या प्रसन्नतेने काही होणार असेल तर मी राम होणार. काय त्या रोहिदासाचा भाव आहे. हा भागवत धर्म आहे. ह्या भावाने परिस्थितीशी न भांडणे, ईश्वराची कृपा समजणे, तो अत्यंत प्रेमळ आहे. आणि त्याचं प्रेम संतांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचत असतं. संतांच्या सहवासात राहावं, आपल्या भावना भाव दुरुस्त करून घ्यावे. भागवत धर्म आपण सध्या जे जगतो तो भागवत धर्मच जगतोय. म्हणून आपल्या वागणुकीत सांगितलंय, इथे नसतील भिकारी येत, पण भारतात अजून दारावर भिकारी येतात. भिकारी असून त्याला भाकरी घाला, हा भागवत धर्म आहे. कोणी पाणी प्यायला मागितलं तर त्याला पाणी द्या, हा भागवत धर्म आहे. कोणी अनाथ असेल तर त्याला थोडा आश्रय द्या, हा भागवत धर्म आहे. पूजा करण्याचा थाट जमेल तेवढा करा, उत्तम करा, चांदी सोन्याची भांडी वापरून करा. आणि ते नसतील तर मग पूजाच राहू द्या, असं नका करू, असं भागवत धर्म म्हणतो. जशी येईल तशीच. आणि जेव्हा पाणी उपलब्ध नाही, प्रसादाला फळ उपलब्ध नाही, 2 फुलं नाही, असं काही सामग्रीच उपलब्ध नाही, मनसा कल्पितम, तेवढंच त्याला मानस पूजा म्हणतात. जेव्हा आपल्याला भोगाचं वैराग्य असतंय आणि भौतिक परिस्थिती प्रतिकूल असते, त्याच वेळेला मानस पूजेचा अधिकार असतो. बाकीच्या वेळेला बाजारात जाऊन फुलं आणायचं जीवावर आलं, आम्ही मानस पूजा करतो. तुझ्या डोक्यात गजरा घालायसाठी 4 किलोमीटर जातो आणि देवाला फुलं व्हायची वेळ आली, आम्ही मानस पूजा करतो. मग आता मानस पूजा आहे तर मानस जेवण कर की रोज. आम्ही मानस भोजन करतो आहे. दक्षिणेतले काही ब्राह्मण, तेलंगी ब्राह्मण,
पैठणला आले. हेच नाथ भागवत लिहिणारे यांच्याकडे आले. दुपारी 12 वाजायची वेळ होती. ते पायी पायी खूप लांबून आलेले होते, दमले भागलेले. नाथांनी त्यांचं स्वागत केलं. या बसा म्हटलं. आणि पांडुरंगाच्या नैवेद्याची वेळ झालीच आहे, त्या प्रसाद घ्या ताबडतोब, असं नाथांनी विनंती केली. हो म्हणाले सगळेजण. नाथ म्हणाले वाढणं सुरूच आहे, तोपर्यंत आपण स्नान करून घ्या. नदीजवळच आहे गोदावरी आपल्या वाड्यापासून, तितके जाऊन या. तो पण वाढणं होतं, आल्याबरोबर पात्रावर बसा. तर ते काय म्हणतात ते तेलंगी, आम्ही ज्ञानगंगेत स्नान केलं आहे, काही हरकत नाही. पंगत वाढलेली आहे, थोडंसं काही भातभीत वाढायचं राहिलं, झालं वाढून. त्यांना नाथांनी वाढलं, जेवायला बसले. नाथांची मिजास होती हो, काय संत श्रीमंत होता तो. त्यांच्या पंक्तीला 50 माणसं रोजच असायची. पांडुरंगासाठी रोज एक मिष्टान्न असायचं, असा थाट. असे ते आणखीन 5-25 लोक होते, ते जेवायला बसले. हे तेलंगी आले, हेही बसले. नाथ म्हणाले पाहुणे आले आहेत तर आपण थोडंसं स्वागत करावं ताबडतोब, त्यांच्याच बरोबर नाही जेवू. थांबले. त्या बाकीच्या सगळ्यांना लोटी पेले, पाणी भरून ठेवली. एवढ्यांना नाही दिलं. या तेलंग्यांना पाणी दिलं नाही. जेवण सुरू झालं. नैवेद्य दाखवायचा, हे सगळं करायला पाणीच नाही दिलं. पाणी नाही दिलं. प्यायला पाणी पाहिजे, आम्हाला तहान पण लागली आहे. नाथ महाराज म्हणाले की नाही, ते तेलंगी म्हणाले पाणी द्यायचं विसरलं दिसतंय. नाही नाही, विसरलं नाहीये, जाणीवपूर्वक नाही दिलं. कारण मला वाटलं तुम्ही ज्ञानगंगेचंच पाणी पिणार आहात. असं वाटलं की तुमचं काम ज्ञानगंगेने होणार आहे. भलतीकडे भलता वेदांत वापरू नये. व्यवहार व्यवहारासारखा, सत्तांचं मिश्रण कधी करू नये. परमार्थाची सत्ता पारमार्थिक तशी तिथे वापरावी, व्यावहारिक सत्ता तशीच वापरावी. व्यवहारात व्यावहारिक सत्ता, स्वप्नात प्रातिभासिक सत्ता. आपला मुद्दा चाललाय, भागवत धर्म आपल्याला शहाणं करतो, ज्ञानी करण्यापेक्षा शहाणं करतो. ज्ञान कसं वापरावं ह्या कळण्याला शहाणपण म्हणतात. आणि ते वापरता येत नसेल तर तो नुसताच ज्ञानी आहे. शहाणपण म्हणजे ज्ञान वापरता येणे. परिस्थिती पाहून आपली जी काही ताकद आहे बौद्धिक, ती आपल्याला वापरताच आली पाहिजे. असे शहाणपण शिकवतो तो भागवत धर्म. नाथ ते जगले, आणि ते जे जगले ते ओव्यांमध्ये लिहून ठेवले. याप्रमाणे भागवत धर्म नवयोग्यांनी शिकवला. तो शिकून झाला. भागवतात आणखीन खूप खूप आहे. भागवत म्हणजे कथांचं, प्रसंगांचं, तत्वांचं भांडार. त्या भांडारातून आपण आणखीन छानशा प्रसंगाचा अभ्यास करायचं ठरवलंय. त्या विषयाचं नाव आहे हंस गीत. हंस म्हणजे पक्षी, हंस. त्याने जे गायलं आहे, त्या हंसाने जे सांगितलं आहे, त्याचं नाव हंस गीत आहे. कोणी त्याला हंस गीता म्हणतात. आपण गीत म्हणू त्याला, हंस गीत. आणि ते हंस गीतच आपल्याला आता शिकायचं आहे. अध्याय 13वा आहे. उद्धवाचा भगवान कृष्णाशी संवाद सुरू आहे. त्या संवादात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात. एकेका प्रश्नाचं उत्तर भगवान त्याला देत असतात. असाच उद्धवाने विचारलेला प्रश्न आहे. उद्धव म्हणाला, असं काहीतरी ऐकतो मी की देवाने हंस अवतार घेतला.
त्याचा जरा तपशील मला सांगा, अशी उद्धवाची जिज्ञासा. आणि भगवान म्हणतात ठीक आहे. देवाला किती दुसरं काही कामच नाहीये, भक्त म्हणेल तसं करायचं. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणे याच्या पलीकडे देवाला कामच नाहीये. आपल्याला वाटतं देवाला फार काम आहे, काही काम नाही त्याला एकही काम नाही. मग हे सगळं जगाचं काम कोण करतं? त्यांनी एकदा प्रोग्राम फीड करून ठेवलाय, चाललाय. आता पुन्हा पुन्हा काय करायचंय त्याला, लागून पडलं. आता त्याला फक्त एकच आहे, कोणी भक्त आला, देवा पाय दुखतो की तो दाबून देतो. देवा स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तो भाकरी आणून देतो. आता फक्त भक्ताने म्हणावं, देवाने वागावं. असा खूप लाडाचा भक्त एक अर्जुन होऊन गेला. हा दुसरा आता उद्धव आहे. उद्धव विचारतोय, भगवान त्याला सांगतायत. तो हंसावतार कसा झाला, कशासाठी झाला, याबद्दल विचार करूया आपण. ब्रह्मदेवाला मानसपुत्र. ब्रह्मदेवाने केलेली पहिली सृष्टी मानस सृष्टी आहे. वेगळी आई आहे, वेगळा बाप आहे, त्यांच्यापासून पोरं झाले हा प्रकार नाहीये. ब्रह्मदेवाने संकल्प करावा आणि संकल्पाप्रमाणे प्रजा उत्पन्न व्हावी, संपलं. देव सत्य संकल्प आहे असं जे म्हणतात. सत्य संकल्प म्हणजे संकल्प केल्याबरोबर तसंच्या तसं सत्यत्वात उतरतं, प्रत्यक्षात उतरतं. आपण केलेले संकल्प कदाचित आयुष्यातही पुरे होत नाहीत, पण त्याने म्हणण्याचा अवधी की लागलीच तसंच्या तसं होतं. त्याने भू हो असं म्हटलं. भूर्भुवः स्वः वगैरे यांना पाठ आहे, त्यातला पहिला भू व्याहृती आहे पहिली. त्याने भू व्याहृती म्हणजे तसं उच्चारलं, आणि त्यांनी भू असं उच्चारल्याबरोबर ही भूमी तयार झाली. त्यांनी भुवा हा संकल्प करून तो शब्द उच्चारताच अंतरिक्ष तयार झाले. स्वहा हा त्यांनी उच्चारताच, संकल्पपूर्वक उच्चारताच स्वर्ग लोक तयार झाला. असे सगळे सप्तलोक तयार झाले. आणि ह्या व्याहृती भगवंताच्या मुखातून निघालेले हे शब्द जे सृष्टी उत्पत्तीचे कारण ठरले, त्या व्याहृती अत्यंत मंगल आहेत. त्यांना स्वतंत्र काही अर्थ नाहीये. पण मंत्रांचं बळ वाढवायचं असेल, गायत्री मंत्राचं बळ वाढवायचं असेल तर 3 व्याहृती म्हणाव्या लागतात किंवा 5 म्हणाव्या लागतात. काही मंत्रांसाठी 7 आहे. या व्याहृती भगवंताच्या मुखातून उत्स्फूर्तपणे संकल्पातून आलेले आहे. तो भगवत संकल्प आहे, अत्यंत मंगल आहे. म्हणून मंत्रांच्या प्रारंभी व्याहृती म्हणण्याचा प्रघात आहे, शिस्त आहे ती तशी. याप्रमाणे सत्य संकल्प ब्रह्मदेवाने प्रजा केली. ती मानस प्रजा आहे. संकल्प मनाचं काम आहे म्हणून मानस प्रजा झाली. कशासाठी? कारण ब्रह्मदेवाला त्याच्या पित्याने म्हणजे नारायणाने विश्व निर्माण कर असा आदेश दिलाय. त्याने विचार केला, एकटा मी किती कामं करू, म्हणून आधी 2-4 जण नेमून घेतो आणि मग त्यांच्या मार्फत त्यांच्या मदतीने करीत चालतो. एखादा कारखाना काढायचा, एक जण मुख्य त्यातला, तो म्हणतो एकटा मी काय करू, पहिल्यांदा 4-5 जणांना नेमतो. जसा जसा कारखाना वाढेल तसे आणखीन माणसं नेमत चालतो. थोडेसे करू आपण प्रोजेक्ट माणसं तयार. आणि म्हणून ब्रह्मदेवाने मानस प्रजा केली. आणि काम करणारे कसे शहाणे पाहिजे का नको सांगा बरं. ज्यांना काहीच कळत नाही असे माणसं नेमून काय उपयोग आहे. म्हणून ब्रह्मदेवाने ज्ञानी तयार केली. ते हे 4 सनत, सनातन, सनंदन
आणखी काय? सनत कुमार, सनक, सनक, सनत, सनातन, सन आणि सनंदन असे हे 4 पोरं तयार केली. त्यांचे वय 4-4 वर्षाचे एक बालक आहेत. आणि ज्ञानी पाहिजेत काम कार्य करते म्हणून त्यांना ज्ञानी केलं. आणि ज्ञान म्हणजे कोणतं? आत्मज्ञानच. आणि आत्मज्ञान म्हणजे कोण? मी आत्मा आहे एवढंच कळणे. मी ब्रह्मरूप आहे. आणि ते स्वतःच्या ब्रह्मरूपामध्ये जे तल्लीन होऊन पडले. पोरांनो, तुम्ही माझ्या मदतीला यावं म्हणून तुम्हाला आणलंय. हे जग करायचं. बाबा जग मिथ्या आहे ना, त्याला काय करायचं? ब्रह्म सत्यम. आता सत्य धरून बसावं की मिथ्याला कवटाळावं? सांगा बरं बाबा. आम्हाला हे असल्या जगाशी काही घेणं देणं नाही. जग करा का नका करू तुमचं तुम्ही पहा. आम्ही आपले ब्रह्माकार वृत्तीने राहतो. 4ही पोरं वाया गेले. काय बापाच्या काहीच उपयोगाचे नाही. ते 4 लहान लहान बालक उपजत ज्ञानी आहेत. ते उपजत ज्ञानात असलेले ते 4 जण नेहमी आपल्या आनंदातच असायचे. आणि आनंद नेहमी साठलेल्या आनंदापेक्षा वाहता आनंद अधिक सुखावह आहे. आणि म्हणून त्याचा भोग घेण्यासाठी ते कीर्तन करायचे. कुठं करायचे? जिथे असतील ते 4 तिथे कीर्तन. रस्त्यात उभे असले तर रस्त्यात आपण कीर्तन करू. कोण कराल कीर्तन? कोण करेल? मी करतो की. ऐकेल कोण? तुम्ही 3 जण. 3घांनी श्रोता म्हणून बसायचं आणि एकाने कीर्तन करायचं. आता माझं झालं कीर्तन, आता तू कीर्तन कर. आम्ही 3 बसतो. नेहमी 3घांनी श्रोता आणि एकाने वक्ता. असंच अखंड चालू. एरवी समाधीत असायचे. समाधीच्या व्युत्थानानंतर त्या समाधी सुखाचा भोग घ्यायसाठी कीर्तन करायचं. जागृतीत भोग घ्यावा, समाधीमध्ये तद्रूपता अनुभवावी. असा त्यांचं जीवनक्रम. वाया गेलेले पोरं सोडून दिले ब्रह्मदेवाने. आपण आता दुसरे तयार करू. पण दुसरे वामदेव आणि वसिष्ठ हे 2 गेले. आता ज्ञानी पाहिजे याच्यात तर काही बदल नाही या विचारामध्ये. पुन्हा हे ज्ञानी केले. हे आता लहान लहान नाही करू. हे लहान लहान फार हट्टी ऐकत नाही. मोठे मोठे करू. म्हणून वैशिष्ठ वामदेव मोठे मोठे 2 पोरं गेले. ती मानसपुत्रच आहेत. ज्ञानीच असल्यामुळे ब्रह्माकार वृत्तीत वैशिष्ठही बसले मांडी घालून. वामदेवही तसेच बसले. ते त्यांना हलवू म्हणतात जगाचं काय? कुठे जग आहे? जग कुठे आहे? काय करायचं? त्याच्यापासून काही अडलंय का? अरे कुठे नाही, करायचंय तयार. कशासाठी? काय अडलं तर? भूकच नाही लागली तर कशाला भाकरी करायच्या? जगापासून काय अडत नाही ना बाबा. काय दक्ष बसले समाधीला. वशिष्ठ असे समोर बसले. ब्रह्मदेव म्हणतो चतुश्लोकी भागवत मी ऐकलं आणि इथे उमटलं. कसं काय करायचं? माझं हेही पण चुकलं. हाही प्रयोग वाया गेला. आता नाही, पण ते 4 तर दिले सोडून पोरं म्हणून. पण हे मोठे मोठे चांगले, यांचा वापर करायचा मला आता. ब्रह्मदेवाने चिंतन केलं. माणूस काही कार्य केव्हा करेल? काही कमी आहे असं जर वाटलं तरच माणूस कृत्या करतो. सगळं परिपूर्ण आहे असं म्हटल्यावर कोणी काही हालचाल नाही करीत. त्या बाटलीत पाणी नाही, हे कमी आहे कळल्याबरोबर मी उठते आणि पाणी भरून आणते. ती भरलेली असली तर मी पाण्यासाठी कशाला उठेन? इथे पाणी प्यायला भांड नाही ठेवलं असं दिसल्याबरोबर ते आणायला उठे. भांडही आहे मग कशाला उठायचं?
पाण्याचा वापर तहानच नाही लागली तर कशाला प्यायचं. म्हणून शरीरात पाणी कमी आहे असा अनुभव झाला पाहिजे. कमतरतेची जाणीव कर्माला प्रवृत्त करते. या पोरामध्ये कमतरता आणली पाहिजे आता, म्हणजे हा उठल. आणि ब्रह्मदेवाने स्वतःची ती निर्मितीची शक्ती बाजूला ठेवून आपली दुसरी शक्ती वापरली आणि वशिष्ठांच्या ठिकाणी थोडंसं अज्ञान उत्पन्न केलं. आणि अज्ञान उत्पन्न केल्याबरोबर ते पोरग, म्हणजे ज्याचं नाव वशिष्ठ आहे ते पोरग इकडे इकडे पाहून एकच वाक्य बोललं, एक शब्द बोलला, कोहम. आणि ब्रह्मदेवाने टाळी वाजवली. बस, याला आता कळत नाहीये. म्हणजे कळवून घेण्यासाठी, कळवून देण्यासाठी आता व्यवहार सुरू होईल. आणि मग काय कळवून द्यायचंय? ब्रह्म कळवून द्यायचंय. ते कळण्यात आड काय आहे तर ते जग आणायचं आहे आणि मग जग बाजूला करायचा. एवढा खटाटोप सगळा, त्याला अज्ञान निर्माण केलं. ब्रह्मदेव म्हणतो एवढं शास्त्र, एवढे वेद, ह्याच्यासारखे जर सगळे ज्ञानी बसले, वेदांचा काय उपयोग आहे? कशासाठी शास्त्र पाहिजे? आणि याप्रमाणे वशिष्ठांना अज्ञान उत्पन्न करून दिलं. आणि कोहम, ब्रह्मदेवाने काय म्हणतो, कोहम काय त्याचा अर्थ? बाबा मला काही कळत नाही मी कोण आहे म्हणून. हा, ते कळायचं असेल ना तर वेद वाच. आणि वेद वाचल्यावर वेदाने जसं वागायला सांगितलं तसं वाग, म्हणजे तुला कळण्याची योग्यता येईल. उपज्ञानी वशिष्ठ आहे असं आगंतुक अज्ञान आणल्याबरोबर व्यवहार सुरू झाले. मुद्दा चाललाय, ब्रह्मदेवाची पहिली सृष्टी मानस सृष्टी आहे. ही आपण जे उत्पन्न होतो हे मानस सृष्टीतले नाही. तो भाग आपल्याला आता नाही शिकायचा, तो सोडून देते. हे सनत कुमार ज्ञानी, ज्ञानालाही केव्हा केव्हा काही विस्मरण असं नाही होत. अज्ञान नाही उत्पन्न होणार, पण ह्या जगाच्या कल्याणाकरता त्यांना काही करावं लागतं. शंकराचार्य स्वामींनी जेव्हा भाष्य लिहिले तेव्हा काही प्रश्न उत्पन्न केले, काही शंका उत्पन्न केल्या, काही अपसिद्धांत उत्पन्न केले आणि अपसिद्धांताच्या खंडनाचा प्रयोग केला. खंडन मंडन प्रकार. काही प्रश्न उत्पन्न केले, शंका उत्पन्न केल्या. प्रश्न, समस्या, शंका आणि समाधान या पद्धतीने आचार्यांनी भाष्य लिहिले. कोणी शंका काढले त्यांनीच डोक्यातून काढून घेतली. अशी शक्यता आहे की एखाद्या कोणीतरी या जगात अशी शंका काढील, त्यांनीच उत्पन्न करून घेतल्या. आणि त्याप्रमाणे सनत कुमारांना प्रश्न पडला आहे तो त्यांच्या अज्ञानाचा प्रयोग नाही. असा प्रश्न आपल्याला आहे, दैनंदिन जीवनात येणार आहे. मग या प्रश्नाचं उत्तर आधीच तयार असलेलं बरं नाही का? हल्ली आहे पुष्कळशे बारीक सारीक रोग येतात, व्हायरल प्रकारातून पुष्कळ काही रोग येतात. त्याचा आधी विचारच झालेला नाही आणि म्हणून ते रोग येतात पण औषध उपलब्ध नसते. मग संशोधन होऊन औषधं काढतात. तोपर्यंत हा रोग बरा झालेला असतो, नवीन उत्पन्न झालेला असतो. याप्रमाणे हे आधी काही संशोधन नाही झालेलं औषधांचं, गरजेप्रमाणे पुन्हा पुन्हा होत राहतंय. पण ही अशी मूलभूत शंका, मूलभूत समस्या ही उत्पन्न होणार ह्या जगामध्ये. आणि म्हणून त्याची आधीच तरतूद करून ठेवण्यासाठी सनत कुमार आपल्या पित्याकडे आले आहे. एकदा ते त्यांच्या घरी आले, बापाकडे आले. एरवी फिरतात, कुठेतरी फिरतात, कीर्तन.
खातात काय, आपली एवढी काय पंचायत करायची, काय का खायला आणि न का खायला. आपल्याकडे जर आले तर आपण विचारू वाढू का जेवायला, बस एवढं लक्षात ठेवून बाकीचं हिंडताय मस्त मजेमध्ये हिंडता हिंडता आपल्या पित्याच्या घरी आले. नमस्कार केला पित्याला. बाबा प्रश्न बोला पोरांनो, काय योगाची अत्युच्च स्थिती मला सांगा आणि आत्मस्थितीचं स्वरूप सांगा. या बाबतीत थोडासा प्रकाश टाका. ब्रह्मदेवतेचे शब्द ऐकून ते प्रश्न ऐकूनच चक्रावून गेले. या प्रश्नाचं उत्तर नाही देता येत आहे ब्रह्मदेवाला. का नाही देता येत आहे? ही मडकी तयार करण्याचं कर्म अखंड चालू, रात्रंदिवस 24 तास. असं नसेल कळत तर राऊंड द क्लॉक मडकीच घडतोय तो. बस चिखल करतोय, गोळे वळतोय, चाकावर ठेवतोय, उभा आकार, आडवा आकार, चपटा आकार, गो जे तो बसलाय ते करीत. काही वेळ नाही विचारायला करायला, त्याला चिंतन करेल असा वेळ नाही त्याला. काही आठवत बसेल त्याला वेळ नाही. सुरुवातीला चतुश्लोकी भागवत सांगितलं ते एकदा पुन्हा आठवून पाहू, त्याला आठवायला वेळ नाहीये. आणि प्रत्येकच मोड अर्जंट घडवायचं. पण उद्या देतो हे मडकं, तसं नाही चालत. आत्ता म्हणजे आत्ताच. नोकर बिकर करतील तर थोडस जरी चुकलं तर खराब आहे काम. त्याला स्वतःलाच घडवावी लागतायत. करा कीव थोडीशी त्याची. तो आपला पितामह आहे, सारखं चाललंय त्याच. त्याच्यामुळे पूर्वीचं जे ज्ञान ऐकून ठेवलेलं आहे ते आठवायला वेळ नाही. वाचन करील थोडं तर पुस्तक घ्यायला वेळ नाही. आणि याच्यापैकी बुद्धी म्हणजे निकामी होत चालली. हो, कर्माचा परिणाम म्हणून बुद्धीला जाड्य म्हणजे अज्ञान प्राप्त झालं. त्याला म्हणतात बुद्धी कर्मजड झाली. अशी विधात्याची बुद्धी कर्मजड झाली. नाही पटकन उत्तर देतात. हे पोरं म्हणतात आपल्या बापाला उत्तर नाही देता येत. बरं, पोरं प्रश्न विचारायला आले तेव्हा असे एकांतात एकटे 4 पोरं आहे बाप आहे असं नाहीये. पुष्कळ सभा आहे त्याच्या भोवती आणि त्या सभेत पोरं प्रश्न विचारतायत आणि आपल्याला उत्तर देता येत नाही. याबद्दल अत्यंत संकुचित झालं त्याचं मन, वाईट वाटत राहिलं. आणि त्याने विचार केला, ज्याचं ज्ञान कधीच शिळं होत नाही असा माझा पिता आहे. उपनिषदांचे शांतीपाठ म्हणतात, आम्ही जे अध्ययन केलं ते आम्हाला त्यागून कधी जाऊ नये. ब्रह्मवस्तूंनी माझा कधी त्याग करू नये. मी ब्रह्मवस्तूचा त्याग करू नये. ते ज्ञान, तो केलेला अभ्यास आम्हाला सोडून कधी जाऊ नये. तेजस्विनावधीतमस्तु म्हणतो, ते आमचं ज्ञान सतत टवटवीत राहो. असं टवटवीत ज्ञान कोणाचं आहे? रोज 24 तास जोपर्यंत विश्व चालणार तोपर्यंत ताजंच्या ताजं ज्ञान नारायणाचं आहे. नारायण ब्रह्मदेवाचा पिता, आणि म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या पित्याचं स्मरण केलं. आणि नारायणाने ओळखलं आपल्या पोराची लाज जायची वेळ आली. भर सगळीत ते 4 वर्षाचे पोर प्रश्न विचारतात, उत्तर देता येत नाही म्हणजे काय? कशाचा ब्रह्मदेव? म्हणून ब्रह्मदेवाची त्या भर सभेमध्ये लाज राखावी हा एक मुद्दा, आणि पोरांनी विचारलेल्या प्रश्नाचं त्यांचं समाधान झालं पाहिजे हा दुसरा मुद्दा. ब्रह्मदेव म्हणू शकत होता, मला हे 4 मडके अर्जंट घडवायचे तर मी आता नाही उत्तर देत असं म्हणून पण त्यांना हाकलता आलं असतं. पण
नाही तसं जमत. आणि नारायणाने विचार केला, या प्रश्नाचं उत्तर तर दिलंच पाहिजे. आणि असं झाल्याबरोबर काही क्षणाचाही विलंब न करताना ब्रह्मदेवाची सभा भरलेली आहे. 4 पोरं बापाच्या पुढे उभे आहेत. ब्रह्मदेव आपल्या आसनावर आहे. सभागृहाच्या महाद्वारातून एक राजहंस धवल वर्णाचा सभागृहात प्रविष्ट झाला. राजहंसाची चालणे जगी झाली शहाणे. जगामध्ये 2 प्राणी आहेत ज्यांची चाल फार उत्तम आहे. त्यातला पहिला नंबर राजहंसाचा आहे. काय डौलामध्ये चालतो तो. साधा सुद्धा बदक असला तरी डौलात चालतो. त्याच जातीचा राजहंस हा प्राणी आहे. अत्यंत देखणी चाल आहे. दिसतो देखणा. पांढरा शुभ्र रंग आहे. ती पिवळी चोच आहे. शोभिवंत लालसर वर्णाचे डोळे आहेत. पावलंही मोठे छान टाकतोय. ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये उतरायसारखा आहे तो. 800 पावलं टाकीत सभागृहात ज्याने प्रवेश केला महाद्वारामधून. लख उजेड पडला हो सभेत सगळीकडे. आणि डोलत 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 तो राजहंस समोर आला. सगळी सभा पाहते. पक्षी आलाय तिथे. कोण पक्षी आहे? ब्रह्मदेवाने तो ओळखलंच. मी ज्याचं स्मरण केलं तो या रूपामध्ये आलाय. तर राजहंस म्हणूनच का आला? तिथे थोडस रूप काही मानावं लागतं. ते हंस आणि परमहंस हे संन्यासाचे प्रकार आहेत. आणि परमहंस हा सर्वोत्तम दर्जाला पोहोचलेला ज्ञानी असतो. की आता एवढ्या काळामध्ये परमहंस या पदवीने गौरवलं गेलंय ते स्वामी विवेकानंदांच्या गुरूंना. रामकृष्ण परमहंस. संन्यासाची म्हणजे ज्ञानाची सर्वोत्तम उंची ज्याने गाठली आहे असा तो परमहंस. आणि परम अर्थानेच राजशब्द आहे. परमविद्या म्हणजेच राजविद्या. राजशब्द परम अर्थाचाच आहे. आणि म्हणून आपण समजावं तो राजहंस याचा अर्थ अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्वाचा कोणी ज्ञानी पुरुष आहे असेल. आणि भगवंताला काय वाणी कोणत्याही देहामध्ये उत्पन्न करणे अवघड नाही. अशक्य ते काय तुम्हा नारायण. त्या रेड्याच्या मुखामधून वेद बदवले का नाही ज्ञानोबांनी. रेडा कुठला मोठा शिकला आहे पण ज्ञानोबांचा प्रभाव आहे की तो रेडा वेद म्हणतो आहे. आणि इतका चांगला त्यांनी वेद म्हटला, ऋग्वेद म्हटलाय. पैठणामध्ये ज्ञानोबांच्या कृपेने स्पर्शाने पैठणातला एक पाणी वाहणारा पखाल वाहणारा रेडा वेद बोलतोय. ऋग्वेद म्हणतोय तो. इतका सुस्पष्ट स्वरामध्ये सगळे आरोह अवरोह इतक्या उत्तमपणे तो म्हणतो आहे. तिथे जे भटजी होते सगळे ज्ञानोबांना शुद्धीपत्रक नाही मिळू शकत म्हणणारे ते म्हणतात रामभट तुमचा उच्चार इथे चुकतो, घ्या दुरुस्त करून. रेड्याच्या मुखातल्या वेदावरून ह्या भटांनी आपापले उच्चार दुरुस्त केले आहेत. काय कृपा असते. म्हणून नारायणाला कोणत्याही उपाधीतून कोणतंही कर्म करविणे काही अवघड नाहीये. स्वतः नारायण राजहंस झाले आहेत. उपस्थित झाले. शिरला तो त्या सभेमध्ये हंस. सगळे पाहतात आणि सनत कुमार म्हणतायत हा पक्षी कसा आला.
ब्रह्मदेवाचा लोक आहे, याला सत्यलोक म्हणतात. आणि सत्यलोकाची कल्पना आहे, तिथे फक्त सत्यालाच वाव आहे. सत्यच प्रविष्ट होऊ शकतं. सत्य म्हणजे ब्रह्मच, परमात्माच, नारायणच. हे सत्यापेक्षा वेगळं कोणतंही इथे प्रविष्ट झालेलं चालत नाही, होऊ शकत नाही. हा पक्षी कसा इथे आला? आणि सनत कुमार थोडेसे वळले, त्या राजहंसाकडे पाहिले आणि कस्त्वम प्रश्न विचारला सनत कुमारांनी, तुम्ही कोण? राजहंस हसला. सनत कुमार पाहतात, सभा पाहते, ब्रह्मदेव पाहतात. आणि त्या राजहंसाने विचार केला, त्या हंसाने विचार केला. काय विचार केला? यांना थोडीशी चुमुकच दाखवतो, हे पोरं स्वतःला फारच ज्ञानी समजतात, होऊ द्या थोडसा. ज्ञान्यांचा वादविवाद मोठा श्रवणीय असतो, फारच श्रवणीय. मला हा प्रसंग पाहून मंडन मिश्र आणि शंकराचार्यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग आठवतो. मंडन मिश्राच्या पित्याच्या श्राद्धाचा प्रसंग आहे. तर्पण करीत बसलेला आहे आणि शंकराचार्य आत शिरले. ब्रह्मदेवाचा वाडा 7 चौकी वाडा. श्राद्धाच्या दिवशी कोण्या भिक्षेकराचा आवाज ऐकू येता उपयोगी नाही, कारण पितर तृप्त होईपर्यंत भिक्षेकराला भीक घालू नये श्राद्धाच्या दिवशी, असं शास्त्र आहे त्याचं. आणि भिकाऱ्याचा आवाज आला आणि त्याला भीक नाही घातली तर पुन्हा धर्म बिघडतो, अतिथी पूजन बिघडतं. म्हणून आवाजच येऊ नये त्याचा. म्हणून इकडून 3 तिकडून 3 चौक असा मध्य भागामध्ये श्राद्धाविधीला बसलेला. सगळे दार लावून ह्या दार लावलेले. शंकराचार्य वरच्या झरोक्यातून त्याच्या श्राद्धाच्या जागेवर येऊन पोहोचले. संतापला मंडन मिश्र. संन्यासाचा भयंकर वीट. संन्यासाला मुंडी म्हणतात. मुंडन ज्याने केलं त्याला मुंडी म्हणतात. आणि मंडन मिश्र म्हणतायत कुतुमुंडी म्हणजे तू कुठून आलास, हे संन्यासा तू कुठून आलास. आणि याचा दुसरा अर्थ आचार्यांनी काढला, आगलात मुंडी म्हणजे गळ्याच्या वर मुंडन केलंय. असं खोचक उत्तर दिलं. तू विचारलं ना कुतुमुंडी, कुठून मुंडन केलंय? गळ्याच्या वरचे केस काढलेत म्हणजे मुंडन वर केलं. माझ्या या प्रश्नाचं वेड्यासारखं उत्तर देतो मंडन मिश्र. आणखी संतापला आणि त्याने विचारलं ते दारू बिरू पिऊन आलास काय? आणि दारू बिरू पिऊन आला का? सुरा पिता? प्रश्न मंडन मिश्राने विचारला. तू सुरा म्हणजे दारू प्यालायस का? आणि पीत शब्दाचा पिवळा असा अर्थ आहे. सुरा पिता म्हणजे मंडन मिश्राने म्हटलं की दारू पिवळी असते. आणि म्हणून आचार्य उत्तर देतात, न सुरा रक्ता ती लाल असते. सुरा लाल असते. पुढे पुष्कळ मोठा तो सुरुवातीचा संवाद आहे. पुढे कर्मज्ञान संदर्भाने, संन्यास संबंधाने त्यांचा मोठाच वादविवाद झाला. पुढे मंडन मिश्र यांचे शिष्य बनले. त्यांचं नाव सुरेश्वराचार्य ठेवलं आणि शृंगेरी पीठाचे पहिले अधिपती तेच झाले. तसंच कस्त्वम विचारल्याबरोबर हंस म्हणतो होऊ द्यावी थोडीशी गंमत. आणि हंस विचारतोय तुमचा प्रश्न मी कोण आहे असा. तुम्ही मला प्रश्न विचारता. प्रश्न निरर्थक आहे हा. निरर्थक म्हणजे प्रश्न कुठे निरर्थक असतो? नाही, प्रश्न नाही संपत. मी कोण आहे हा प्रश्न तुम्ही ज्या अर्थी विचारता तेव्हा प्रश्न आत्म्याला लागू पडतो की देहाला लागू पडतो हा ठरवलं पाहिजे ना.
आणि आत्म्याला जर लागू पडत असेल प्रश्न, कोण आत्मा, कोण म्हणजे काही 10-5 थोडी आत्मे आहेत की त्यातला कोण म्हणून सांगायचं. आत्मा तर एकच आहे ना फक्त, त्याच्यात काय कोण विचारायचं. काही एका देशाला काही 10-20 प्राईम मिनिस्टर थोडी असतात म्हणजे कोण विचारायचं, एकच आहे. तसं आत्मा जर एकच आहे तर तो कोण आहे काय विचारतो. आत्म्याला जर तू विचारित असशील तर आत्मा एकच आहे हा प्रश्न आत्म्याच्यासाठी कोण म्हणून संभवतच नाही. आणि बरं तू देहाबद्दल म्हणत असशील तर देहाचा काय प्रश्न विचारतो, फारच मार्मिक उत्तर आहे. यच्च यावत प्राणी मात्रांची शरीरे पंचभूतांची बनली आहे, पंचमहाभूतांचीच बनलेली आहे. आणि म्हणून सगळ्यांची शरीरे सारखीच आहे, त्याच्यात माझं कोणतं वेगळं असणार. सगळंच समान असल्यावर पुन्हा कोण प्रश्न संभवत नाही. आणि म्हणून बाबा पोरांनो, तुमचा प्रश्न आत्म्यासंबंधी निरर्थक आहे, अज्ञानासारखा आहे. आणि देहासंबंधी असेल तर तोही चुकीचाच आहे. थोडीशी चपापले हे 4 पोरं, जरा काही विद्वान दिसतोय हंस. आणि हळूहळू बोलता 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 त्या हंसाच्या विद्वत्तेची सनत कुमारांनी मान्यता दिली आहे. आणि आपला नेमका जो प्रश्न आहे, तुम्ही बाळांनो काय प्रश्न आहे तुमचा, योगाची अत्युच्च स्थिती आणि आत्मस्थितीचं स्वरूप हा मूळ प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जेव्हा सोपा करून झाला तेव्हा योगाची अत्युच्च स्थिती ज्यामुळे उपलब्ध होत नाही त्याचं कारण आणि आत्मस्थितीचं स्वरूप हे दुर्बोध राहतं, त्याचंही कारण जर कुठे असेल तर ते विषयाकार झालेली बुद्धी हेच कारण आहे. आणि हे विषय चित्ताला घेतात. आणि म्हणून शेवटी प्रश्नाचं सोपं स्वरूप असं झालंय. आणि ते म्हणजे शनकाधिक पुसत विषयांच्या ठाई चित्त स्वभावे असे विषयासक्त विषय सतत आवेशती. विषयांचा एवढा विलक्षण आवेश आहे. हे चित्त विषयांच्या ठिकाणी असतं आणि विषय चित्तामध्ये असतात, असं असतं नेहमीच. आणि 2 गोष्टी जेव्हा अशा पद्धतीने विषयात चित्त चित्तात विषय ही परिस्थिती आहे. दोन्हीचा कसा अर्थ काढायचा. चित्त विषयात आहे म्हणजे चित्त विषयात गुंतलं आहे. गुंतलंय म्हणजे त्याच्यात आसक्त झालं आहे. आणि चित्तात विषय आहे म्हणजे चित्त विषयांनी भरून गेलं आहे. असे स्थूल विषय एक लाडू चित्तात नाही शिरू शकत आहे, एक वस्त्र चित्तात नाही शिरत, एक बिल्डिंग एक घर नाही चित्तात शिरत. मग विषय चित्तात आहे म्हणजे काय, त्या विषयांचे सूक्ष्म संस्कार इच्छांच्या द्वारा चित्तात जागा घेतात. त्या संस्कारांना वासना म्हणतात. बुंदीच्या लाडूचा संस्कार चित्तात आहे. एखाद्या पैठणीचा संस्कार चित्तात आहे. एखाद्या मोठ्या सभागृहाचा संस्कार चित्तात आहे. एखाद्या विमानाच्या प्रवासाचा संस्कार चित्तात आहे. प्रत्येक विषयाचा संस्कार म्हणजे वासना चित्तात आहे. आणि त्यांचं परिमाण, प्रत्येक वासनेचं परिणाम इतकं सूक्ष्म आहे की एवढ्याशा चित्तात अशा करोडो वासना मावतायत. हे आता विज्ञानामध्ये काही मोठं कठीण वाटण्याचं कारण नाही. ते एवढं सुख असतं ते पेन ड्राईव्ह माझ्या एका कांड्यावर, त्याच्यात किती मावतं सांगा बरं, किती मावतं त्याच्यात.
मी 10-10 घंटे 10-10 दिवस बोलत बसते, ते एवढं कांड्या एवढ्या मशीन मध्ये मावतं एवढं सगळं कसं शक्य आहे? पण मावतं ना. मग एवढंच चित्त असेल तर त्याच्यात करोडो वासना मावतात, याचं आज आश्चर्य कशासाठी वाटायचं? असं चित्त वासनांनी भरलं आहे. बाहेर विषय असेल तर मन त्यांच्यात गुंतलं आहे, आणि संस्कार रूप विषय असेल तर तो चित्तात जाऊन बसलाय. वासना रूपाने विषय चित्तात आहे आणि आसक्ती रूपाने चित्त विषयात आहे. आसक्ती का निर्माण होते? मीच ताणले त्या दिवशी बाजारातून हे फळ, आणि मी अगदी आणल्याबरोबर फ्रीज मध्ये ठेवले म्हणजे चांगले राहिले, नाही तर तुम्ही बाहेर ठेवता, दुसऱ्या दिवशी फेकून द्यायचे. ते मी होते म्हणून टिकले की नाही 8 दिवस. फळात चित्त गुंतलंय, पण ते कर्तृत्व भावनेने गुंतलंय, लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा चित्त विषयामध्ये गुंततं, आसक्त होतं, तेव्हा कर्तृत्वाचीच भावना असते. आणले असतील तर भूतकाळामधला विषय होतो. नाही आणायचे म्हटलं काय नाही हो, मलाच मरावं लागतं नेहमी जिथं तिथं. म्हणजे भविष्यकालीन कर्तृत्व तेच आहे. कोण कापता येतं वांबा? कोण कापणार माझ्याशिवाय? वर्तमान काळात करता मीच, भूतकाळातल्यासाठी करता मीच, भविष्यकालीन करता मीच. आणि असा जो करता नावाचा मी, तो विषयाला नेहमी असा चिकटून पडले, आसक्त गुंतलाच त्याच्यामध्ये. प्रवचनाला यायचं, दूध ठेवलं होतं तापायला, मी झाकलं का नाही काही आठवत नाही. हंस गीत ऐकतोय आणि बरोबर आहे, हंसामुळेच दूध आठवलं. चित्त गेलं तिकडे, बाह्य विषय असा गुंतवीतच असतो, अखंड गुंतवीत असतो. वासना रूपाने चित्तात जातो, त्या वासना भोगण्यासाठी असतात. आसक्ती कर्तृत्वाच्या रूपाने जाते आणि वासना भोक्तृत्वाच्या रूपाने तयार होते. अनुभवलं नसेल ना तर संस्कार फारसे उमटत नाहीत. मोगऱ्याच्या फुलाचा कधी वास पाहिलेलाच जर नसेल तर त्याची आठवण येण्याचं काही कारणच नाही. असे पुष्कळ पदार्थ आहेत की जे आपण अजून पाहिले नाहीत, खाल्ले नाहीत, म्हणून ते खावे अशी आठवण पण येत नाही. जे अनुभवलेलं आहे त्याचा संस्कार असतो, आणि ज्याचे संस्कार होतात त्यांची स्मृती येते. आणि म्हणून जेव्हा चित्त वासनेत जातं तेव्हा तो भोगांचा परिणाम असतो, भोगाशी ते जोडलेले असतात. म्हणून वासना रूपाने चित्तांचे विषय आहे, ते भोक्तृत्व भावनेचा परिणाम आहे. आणि चित्त जे बाह्य विषयात गुंतलेलं असतं ते कर्तृत्व भावनेने गुंतत, ते आसक्ती रूपाने गुंतत. एवढं छान लक्षात ठेवा नेहमीसाठी. विषयातून बाहेर पसरलेले आहे आसक्ती. संस्कार रूपाने आत गेले की भोक्तृत्व, कर्तृत्व आणि भोक्तृत्व. बाहेर विषय हे छान दिसतं नाही का, आपण आणावंच, हे आलं कर्तृत्व, जोडलंच त्याला. आणि या पण भोक्तृत्व आणि कर्तृत्व असं जेव्हा आपल्याला वाटतं, मी करता वाटतं, मी भोगता असंही पण जेव्हा वाटतं, तेव्हा हे जे वाटणं हे जीवाचं वाटणं, हे जीवाला वाटतं. आणि ज्या जीवाला वाटतं की मी करता आहे आणि मी भोगता आहे, त्या जीवाच्या या स्थितीचं नाव, या दशेचं नाव जीवदशा असं आहे. आपल्याला 3 दशा आहेत एकंदर. एक देहदशा आहे, म्हणजे देहबुद्धी आहे. तेव्हा वाटत असतं की मी देह आहे. थोड्या वेळाने वाटत असतं मी करता आणि भोगता आहे. असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा त्या वाटण्याला जीवदशा नाव आहे.
या दोन्हीतून बाहेर सुटायचं, निघायचं बाहेर आणि मग आत्मस्थिती आणायची. या स्थिती करता बुद्धी शब्द वापरलाय. म्हणून मी देह वाटणे ही जी देहाच्या संबंधीची दशा आहे वाटण्याची, त्याला देह बुद्धी म्हणतात. कर्तृत्व भोक्तृत्व स्वतःच आहे असं जे मानणे आहे, ह्या मानण्याला जीवदशा जीवबुद्धी म्हणतात. ह्या दोन्ही बुद्धी बुडवतात. म्हणून तारणारी बुद्धी मी फक्त आत्मा आहे, परमात्मा आहे, ब्रह्म आहे, वस्तू आहे असं समजणे, याला आत्मबुद्धी म्हणतात. सुखाची व्यवस्था आत्मबुद्धी आहे. तुमचा प्रश्न आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तर आहे, या वासना रूपाने चित्तात विषय जाऊ नयेत आणि आसक्ती रूपाने चित्त विषयात जाऊ नये. या दोन गोष्टी जर सांभाळता आल्या तर आत्मस्थितीचं स्वरूपही कळतं आणि योगाची अत्युच्च जी अवस्था आहे तीही प्राप्त होते. याप्रमाणे विषय बराच पुढे सुरू आहे. एकंदर श्लोक 42 आहेत. त्यात 16व्या श्लोकापासून हंसगीताला विशेष प्रारंभ होतो. काही श्लोक आपले पाहून झाले आहेत, उरलेले उद्या वेळ झाली आहे ना, वेळ झाली आहे. हंस बोलतोच आहे, 10 मिनिटं आहे वेळ. 8:30ला सुरू झालं. याप्रमाणे हा विषय सुरू आहे. विषयांच्या संबंधी जर विचार करू लागलो तर विषय हे देहाच्याच जोडून आहेत. आत्म्याशी विषय कधी जोडून असतच नाही, कारण एक विषयरूपच शरीर आहे. शरीरही एक भोग्यच आहे आणि म्हणून विषयाच्या संबंधाने जेव्हा बोलतो तेव्हा देहाच्याच संबंधाने बोलावं लागतं. आणि देहाच्या संबंधाने विचार एकदा सुरू झाले की सर्वात प्रबळ विषय आपण देह आहे हाच असतो आणि त्याच्यातूनच सुटणं अत्यंत अवघड होतं. दारावर कोणी आलं, त्याने बेल वाजवली, आपण आतून विचारलं कोण आहे, तो मी म्हणतो, पण म्हणजे तो देहालाच म्हणतोय. आणि आपण आतून दुसरा प्रश्न विचारतो, मी म्हणजे कोण, तर तो म्हणतो रामराव. रामराव आत्म्याचं नाव नाहीये, ते देहाचंच नाव आहे. तो जे उत्तर देतो ते उत्तर देहाच्या संबंधाने देतो. अखंडपणे मी देह आहे हे वाटतच असतं. कधी असं वाक्य बोलत नाही आपण मी देह आहे म्हणून. कोणीतरी कधी उच्चारलंय का की मी देह आहे? हे वाक्य कोणी उच्चारित नाही. पण मी काळा आहे असं म्हणतात ना. आत्मा काळा आहे का? देहच ना. जो म्हणतो मी काळा आहे तो मी देह आहे हे सांगत असतो. दुसरा म्हणतो मी गोरा आहे, तिसरा म्हणतो मी ठेंगणा आहे, चौथा म्हणतो मी लठ्ठ आहे. यातलं काहीही वर्णन केलं तरी ते देहाचंच आहे. मी क्षुधित आहे, मी भुकलेला आहे, मी तहानलेला आहे, मी रागावलेलो आहे. स्थूल देह नाही रागवत, पण सूक्ष्म देहाचं काम आहे. म्हणजे स्थूल देह नसत तर सूक्ष्म देह मी आहे. मी हुशार आहे, तो स्वतःला बुद्धी समजतो. मी अगदी पाण्या वाचून कासावीस झालोय, तो स्वतःला प्राण समजत असतो. आणि प्राण चित्त अहंकारादी हे 4 वृत्ती हे सगळे तहान भूक प्राणाच्या उर्मी आहेत. हे सगळे सूक्ष्म देह व स्थूल देह यांचेच घटक आहेत. आणि म्हणून तो अखंड स्वतःला देहच समजत असतो. जो म्हणतो मी केव्हाच अगदी कासावीस झालोय, हे कासावीस होणे हा प्राणाचा धर्म आहे. तो स्वतःला प्राणच समजत असतो.
मी कासावीस आहे, भुकेने व्याकुळ आहे प्राण. मी असा संतापलो तेव्हा. म्हणजे मन, मी मन आहे, सूक्ष्म देहाचा घटक. तो स्वतःला सूक्ष्म देह समजत असतो. असं सूक्ष्म असो वा स्थूल असो, मी देह आहे या समजण्यालाच देह बुद्धी म्हणतात. याच्यासाठी दुसरा सोपा शब्द आहे, याला देह अहंकार म्हणतात. देहाहंकार म्हणजे मी देह आहे असं मानणे. अहंकाराचं कार्य अभिमान आहे असं आपण एक दिवस बोललो होतो. अहंकाराचं कार्य अभिमान हे आहे, म्हणजे मानणे. देहाहंकार याचा अर्थ स्वतःला देह मानणे. मानण्याचं काम बुद्धी करीत असते, म्हणून दुसरा शब्द देह बुद्धी तयार झाला, देहाभिमान. आणि हा देहाभिमान आपल्याला अखंडपणे म्हणजे या शरीराच्या माध्यमातून विषयातच ठेवत असतो, बाकी काही. थंडी देहाला वाजते म्हणून अखंडपणे एखादं हीटर, नाही तर गरम चहा, नाही तर स्वेटर, नाही तर ब्लँकेट, याच्यातच गुंतला माणूस. देहाच्या संबंधाने तो या विषयांच्या भोगातच राहतो. गरमी व्हायला लागलं की आईस्क्रीम, फ्रीज मधलं पाणी, रूम कूलर, याच्यातच गुरफटलेला राहतो. भारताच्या दृष्टीने बोलते, इकडचं नाही मला माहिती. तिकडे थंड हवेचं ठिकाण शिमला, उत्तराखंड म्हणजे उटी, आमच्या जवळ म्हणजे पचमढी, चिखलदरा. गुंतला. देहाला गरमी आहे की ते थंड हवेचे ठिकाण, याच्यातच गुंतला. लोकरीचे कपडे, हिवाळा म्हटला की लोकरीचे कपडे, देहाच्या द्वारे त्या विषयात गेला. उन्हाळा आल्याबरोबर तलम प्रकारचे सुती कपडे, शेवटी सगळं देहाकार झालेलं आहे. विषयांचा संबंध देहाच्याच माध्यमातून चालू असतो. देहाचा अहंकार जो पावेतो आहे तोपर्यंत विषय सुटत नाही. आणि ह्या विषयांशी जेवढा संबंध घडत राहतो, ह्या सगळ्या संबंधात होणारे व्यवहार म्हणजे प्रपंच आहे असं लक्षात ठेवावं. जन्मणे मरणे हा संसार आहे. आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत जेवढा काळ देह आहे तो पावेतो काहीतरी घडामोडी सुरू राहतात, भोग सुरू राहतात. हा भोग कार्यक्रम म्हणजे प्रपंच आहे. भोग कार्यक्रमाला जन्म जोडून घ्या आणि मृत्यू जोडून घ्या, म्हणजे दोन टोकासह ही मधल्या सगळ्या भोगांचा व्यवहार एवढं मिळून संसार. आणि नुसता विषयांशी जेवढा व्यवहार आहे हा प्रपंच आहे. हा देहामुळे आहे. देहाहंकार ज्याचा आहे त्याचाच प्रपंच असतो. याप्रमाणे या ठिकाणी असं स्पष्टच सांगून ठेवलं आहे. जन्म मरण परंपरा टिकून राहते याच्याच मुळे. विषय मिळवायसाठी कर्मे करणे, कर्म केली की त्याची फळे भोगणे, फळ भोगण्यासाठी देह आवश्यक. हा काही चिरंतन टिकत नाही, वासना कायम राहतात आणि म्हणून पुन्हा भोगायसाठी दुसरा देह. याप्रमाणे सुरू राहतं. माणसांच्या जवळ दोन शक्ती आहेत, उपजत प्रत्येकाच्या जवळ आहे. एका शक्तीचं नाव प्राणशक्ती असं आहे, दुसऱ्या शक्तीचं नाव इच्छाशक्ती असं आहे. आणि माणूस या दोन शक्तीने जगतो. आता काही इच्छाच नाही राहिली तो नाही जगू शकत, आणि ज्याचे प्राण काम करीत नाही तोही नाही जगू शकत. जगण्यासाठी नेहमी दोन शक्ती लागतात. एकीचं नाव इच्छाशक्ती, दुसरीचं नाव प्राणशक्ती. इच्छा खूप असतात, सगळ्या पूर्ण होतात असं नाही. आयुष्य संपतं, इच्छा तशाच राहतात.
काहींच्या इच्छा संपून जातात. प्राणशक्ती म्हणजे शरीराचं आयुष्य शिल्लक असते. ज्याची इच्छाशक्ती शिल्लक राहते, आयुष्य आधी संपतं म्हणजे प्राणशक्ती संपून जाते. प्राणशक्ती संपून गेली, इच्छाशक्ती अजून तशीच आहे शिल्लक, त्याला पुनर्जन्म होतो. त्या इच्छा ताबडतोब वासना होतात, त्याला अगदी चित्ताचा ठाव घेतात. चित्त हे सूक्ष्म देहाचा घटक आहे आणि मृत्यूच्या प्रसंगी स्थूल शरीर इथेच पडतं आणि सूक्ष्म शरीर प्रवासाला निघून जातं. त्याचा घटक चित्त आहे. जे चित्त आपण आयुष्यभर इथे वापरलं ते मृत्यूच्या प्रसंगी सूक्ष्म देहाचा असल्याने सूक्ष्म देहाबरोबर चाललं. ते कुठे कुठे जिथे जायचं तिथे जातं. यथासमय त्याला त्या वासनांचा परिणाम म्हणून पुन्हा देह मिळतो. त्या देहात तेच सूक्ष्म देह प्रवेश करणारा असल्यामुळे चित्त तेच आहे. या वासना तिथे भोगत. ज्याची इच्छाशक्ती आधी संपून गेली आणि प्राणशक्ती अजून शिल्लक आहे म्हणून आयुष्य शिल्लक आहे, तो तेवढा काळ जीवनमुक्त असतो. सगळ्या संतांची इच्छाशक्ती आधी संपते, प्राणशक्ती नंतर संपते, ते जीवनमुक्त आहे. ही ईश्वरी राज्यामध्ये व्यवस्था आहे. म्हणून आपल्यासारख्या अज्ञान्यांना ज्ञान देण्यासाठी संत उपलब्ध होतात. ते जीवनमुक्त असतात. सगळा अनुभव शास्त्राचा, तत्वज्ञानाचा, ब्रह्माचा अनुभव घेऊन आनंदात जे असतात ते जीवनमुक्त. प्राणशक्ती आहे म्हणून जिवंत आहेत. इच्छाशक्ती नसेल त्यांना काहीच करायचं नाही, काहीच भोगायचं नाही. आता त्यांचं तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. लक्षात ठेवा, हे तुकोबांचं वाक्य काय सांगतं? प्राणशक्ती शिल्लक आहे म्हणून तेवढा जो काळ असेल आयुष्याचा तो उपकारापुरता, जगाच्या कल्याणात जीवनमुक्तांची व्यवस्था आहे. मुद्दा चाललाय हा प्रपंच म्हणजे नक्की काय? ह्या देहाने सोबत मनबुद्धी म्हणजे सूक्ष्म देहाने विषयांशी संपर्क साधणे, व्यवहार करणे. जागृतीत आणि स्वप्नात देहाच्या माध्यमातून जीव विषयांच्या संबंधात गुंतलेला असतो. हा जो काही व्यवहार आहे याचं नाव प्रपंच असं आहे. आणि संसार म्हणजे फक्त जन्म मृत्यूलाच म्हणतात, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत हा प्रपंच असतो ना, म्हणून याच्या सहज त्यालाच नाव संसार असंच आहे. प्रपंचाला संसार म्हटल्याने फार बिघडत नाही, संसाराला प्रपंच म्हटल्याने फार बिघडत नाही, पण त्याचा सूक्ष्म फरक आपण लक्षात ठेवून घेऊ. असा हा प्रपंच म्हणजे नक्की काय? पुन्हा ध्यानातच ठेवा. जागृती आणि स्वप्नात इंद्रियांच्या द्वारे प्रत्यक्ष वा मानस भोग घेण्याच्या व्यवहाराला प्रपंच म्हणतात. सूक्ष्म शरीराने मानस भोग चालतात, ते स्वप्नात सूक्ष्म देह, जागृतीत स्थूल देह आणि प्रत्यक्ष विषयांशी ह्या इंद्रियांच्या द्वारे संपर्क सुरू आहे. त्यांच्याशी जी देवाणघेवाण व्यवहार आहे. लाडूनी माझ्याकडे यावं, नाही तर मी लाडू माझ्याकडे आणावा, विषयाशी चालला. ह्याच व्यवहाराचं नाव. पोराने माझ्याकडे येऊन तर मी पोराकडे जावं, पोरगा आता भारतात येत नाही तर आपणच दुबईत जावं, चाललं. त्याने तरी माझ्याकडे येऊन मी तरी त्याच्याकडे जावं. विषयांनी जोडलेले राहावं बस. ज्यांचे पोरं दुबईत आहे, अमेरिकेत आहे, त्यांच्या घरी जा. स्वयंपाकघरात एका कोपऱ्यामध्ये फ्रीज असतं, ते फ्रीजवर पोराचा फोटो असतो. किती वासना, किती आसक्ती, किती विषयांची प्रीती.
पोराचा फोटो ठेवण्याबद्दल मी नावं नाही ठेवत. आपला विषय सुरू आहे आसक्तीचा, वासनेचा. नाहीच, त्याच्यामधून बाहेरच पडणं जमत नाही. 10 वेळा फोन करतो दिवसातून बाहेर गावी गेला. ऑफिसमध्ये मीटिंग चालली आहे पण फोन करतो, नातू कसा आहे. आसक्ती विषयी चित्तात वासना रूपाने आणि चित्त विषयात आसक्ती रूपाने भयंकर आवड आहे. आणि तरी इच्छा मला ब्रह्मज्ञान व्हावं हीच आहे. छान आहे इच्छा, ती छान आहे अगदी. ही इच्छा सांभाळावी. एक दिवस चित्तातले विषय निघून जातील आणि ही इच्छा पूर्ण होण्याचा काळ आपल्याला प्राप्त होईल अशी उमेदच ठेवू आपण. आणि याप्रमाणे हा प्रपंच आहे या लागेल. आणि हे सगळं होतं काय, मी देह आहे या बैठकीवर हे सगळी इमारत उभी आहे. प्रपंचाची इमारत कशावर उभी आहे, मी देह आहे या समजुतीवरच ही इमारत बांधली जाते. आणि म्हणून देहाभिमान त्यागणे, त्याच्यासाठी माझं भजन कर. विषय थोडा पुढे अधिक स्पष्ट करता येईल. या देहाभिमानामुळे प्रपंच आहे, संसार आहे. तो गेला की मग काय राहील हो? देहाचा अहंकार गेल्यावर आता काय राहील शिल्लक? जसं चालू आहे तसं देह असेपर्यंत काहीतरी चालू राहणार. पूर्वकर्माप्रमाणे प्राप्त झालेला देह आहे. त्या कर्माने याला जसा ठेवायचा असेल तसा तो राहत जाईल. यातलं सर्व मिथ्यात्व कळून चुकलेलं असेल म्हणून याचा काही परिणाम नाही होत. एकदा मिथ्या हे कळलं की नाही की परिणाम नाही होत, आनंद असतो. आमच्या घरात 2 लहान पोरं, एक 4 वर्षाचं आणि एक 6 वर्षाचं भांडतात. पोरं भांडणारच आहे. पोरं भांडतात याचं कौतुक आहे, मोठं भांडतात हे वाईट. ते 2 पोरं घरात ते भाऊ भाऊ भांडतात. त्यातला जो जरा जास्त मजबूत असतो, कधी लहाना मजबूत असतो, कधी मोठा मजबूत असतो. त्यातला जो मजबूत असतो जरा बलवान, तो त्या दुर्बळाला मारतो. मार खाल्ला की ते दुर्बळ रडतं, त्यांनी मला मारलं, ओरडत जातो. घरात काठी असली तर घेऊन येतो त्याला मारायसाठी. बत्ता दिसला तर बत्ताच आणतो, दगडच आणतो. आता याला मारतो, त्यांनी मला मारलं. बत्ता घेऊन पोरगा निघाला. आई म्हणते काय करतो रे? त्यांनी मला मारलं, आता मी त्याला बत्ताच मारतो. आईला धाक पडून जातो, खरंच एकदम मारला बत्ता तर कसं होईल? तर आई म्हणते नाही तू नको मारू रे, तुझे हात लहान लहान आहे, तुझ्या हाताचा मार नाही चांगला लागणार. त्यांनी तुला मारलं ना, त्याला चांगला ठोकला पाहिजे. माझ्या मोठ्या मोठ्या हाताने मी त्याला आता मारते. आई त्याच्यापाशी जाते. हे पोर मार खाल्लेलं पोर सोबत जातो. आता आई तरी खरंच सांगा बरं, पोराला मारते का? मारणार नाही. पण आता याच्या समजुतीसाठी तर त्याला मारलं पाहिजे. आणि डोळे मिचकवते त्या पोराकडे ती, त्याच्या पाठीशी उभे राहते. आपल्या पाठीवर त्याचा डावा हात ठेवते आणि उजव्या हाताने त्याला आपल्या हातावर ती तडाखा मारत असते. त्या पोराला कळतं आईने खोटं खोटं मारलंय आणि ते हसत असत. याला जेव्हा मारलं तेव्हा हे रडत होतं, आता आईने त्याला मारलं तेव्हा ते हसतंय. मिथ्यात्व कळलं की आनंद आहे आणि खरंय वाटलं की रडणं आहे. आता काय करायचं ठरवा. आई खोटं खोटं मारते आहे. या जगामध्ये हा प्रपंच माझ्या कर्माचा फळ म्हणून भगवंताने आणलाय. मिथ्याच आहे. प्रपंचाला एकदा मिथ्या करून टाका, म्हणजे यातल्या सुखातही आनंद आहे, दुःखातही आनंदच आहे. आणि आई खरं मारते असं कळलं तर ते पोरगं हसेल का? आणि याला ते पहिलं मारलेलं जे पोरगं आहे त्याला कसं रडायला आलं? त्याला ते मारणं खरं वाटलं, याला ते खोटं वाटलं.
हा प्रपंचाचा खेळ एकदा मिथ्या करून ठेवायचा, आणि तो करायचा असेल तर फक्त देहबुद्धीतूनच बाहेर पडायचंय. ते अभिमान प्रबळ जेव्हा असतो, मिथ्या बुद्धिबळाचा खेळ हारी जैती ही निष्फळ, तरी खेळता अभिमान प्रबळ, तैसे देहाबळ जीवासी. मोठी छान दृष्टांत देऊन ओवी लिहिली आहे. बुद्धिबळाचा खेळ खेळतो, खेळले असाल आपल्याला माहीत असेल. त्यात काही हत्ती असतात, उंट असतात, आणि ते मारायची. मेला हत्ती, घोडा मेला, मारतो आता, अशीच भाषा असते. तो मरतही नाही, मारितही नाही. पण ती सगळं त्याचं मरणं आणि मारणं हे जसं मिथ्या आहे, पण भाषा तशीच आहे. पण ती खेळात एकदा का गुंतला, रंगला, त्याच्या आहारी गेला की आपला घोडा ना हत्ती जर मेले ना तर रडायला येतं. ते खरं मेलेत का सांग, ते खरं मारले जात आहेत का, पण वाईट वाटतं. म्हणजे मिथ्या सगळ्या असताना ते खरं आहे अशी जेव्हा बुद्धी होते, त्यावेळेला दुःखच दुःख आहे. या जीवाचं असंच चाललंय. संसार सगळा खराच आहे. तो मेला खरंच वाटतं, तो जन्माला खरं वाटतं. हे बोलायला इतकं सोपं आहे, पण सगळेजण म्हणून हे खरंच तो मेला, हे खोटं, हे कसं समजायचं. ते संतांनाच विचारावं लागतं. संत नसतील झाले तरी जे खूप अत्युच्च दर्जाचे विचारवंत आहे, त्यांचं तत्व एखाद्या प्रतिबंधाने अडलेलं असतंय. लोकमान्य टिळक, त्यांची कथा आहे. केसरी वर्तमानपत्र त्यांनी काढलं, त्याचं संपादकीय लिहत बसले होते. इंग्रजांच्या विरोधात लिखाण सगळं जहाल लिहायचं, आणि संपादकीय लिहितायत. आता संध्याकाळी ती प्रिंटिंगला टाकायचंय, उद्याच्या अंकात यायचं आहे, ते लिहत बसले होते. संध्याकाळची वेळ. पोरगा आजारी होता, त्यांचा पुत्र आजारी होता. ते संपादकीय ऐन रंगात आलेलं, महत्वाच्या टप्प्याला येऊन पोहोचलेलं, आणि आतून एक जण घरातला माणूस आला त्यांच्या त्या ऑफिसमध्ये. सांगू की नको, बोलू की नको, त्याला खूप वाटलं, पण प्रसंगच सांगण्यास, आणि म्हणून तो गेला. आणि लोकमान्यांना तो म्हणतोय आपल्या पुत्राचा देहांत झाला आहे, आणि लोकमान्य त्याला सांगताय संपादकीय लिहितो आहे, एवढं झाल्यावर मी येतो, तोपर्यंत तुम्ही त्याचं काय करायचं ते करा. काय ताकद आहे, अवघड आहे. हे मन कठोर दगड असं नाही आहे, ते निर्दय असा अर्थ नाही. त्यांना तुकोमान एकनाथ होण्यात काहीतरी प्रतिबंध आहेत म्हणून लोकमान्य इकडे थांबलेले आहेत. नाही ते विचारांची उंची तीच गाठलेली, आणि त्या उंचीवरून ते हे जन्मन मरण हे या मंडळींच्यासाठी हे काही मोठे महत्वाच्या घटनाच नाही आहेत. हे सहज काहीतरी होत आहे, जात आहे, आलं आलं गेलं गेलं, घेणं नाही देणं नाही. तुम्ही उरकावा निपटा ते, हे संपादकीय पुरं करतो. मग याप्रमाणे एकदा हा देहाभिमान आपण घालवला, एकदा यापेक्षा अधिक सत्याची आपल्याला दृष्टी प्राप्त झाली, म्हणजे मग दुःखाचं कारण नाही. बुद्धिबळ खेळताना त्याच्या इतके आहारी गेलेले असतो की खरंच हत्ती मेला, खरेच घोडा मेला, तो आता त्याला मारतोय, हे सगळे प्रकार खरे वाटून माणूस खूपच रडतो. खेळात हारलेले लोक रडतातच. न रडण्यासाठी खेळ खेळायचे असतात, असं लक्षात ठेव. खेळा ऐसा प्रपंच मानावा, ब्रह्मचैतन्य महाराजांचा उपदेश आहे. खेळायचा मानावा म्हणजे प्रपंचात रडण्याचे प्रसंग आहे.
त्याच्यातून सुटायचं असेल तर खेळ खेळावे. खेळ आनंदाचा विषय आहे आणि म्हणून प्रपंचालाच खेळ समजा. आणि जो खेळ असतो त्यातलं काही हारणं जिंकणं हे सत्य नसते, त्या मौजेसाठी हारणे आहे. बापाला आणि पोराला काही खेळतात, पत्ते खेळतात, सोंगट्या खेळतात, कॅरम खेळतात. बाप जिंकला की पोट्ट रडतं. आता आपल्या पोराने रडावं हे कोणत्याच पित्याला आवडत नाही आणि म्हणून मग मुद्दाम पिता हारून जातो. कॅरम खेळताना तो स्ट्रायकर मुद्दाम तिकडच्या छिद्रातच तो फेकतो, मग पोरगं टाळ्या वाजवतो. तो खेळ आहे, त्यातलं हारणं आणि जिंकणं हा आनंदाचा विषय असावा. त्या पोराला जिंकण्याचा भूषण आहे, हारण्याचा वाईट वाटतंय. मोठा माणूस झाल्यावर त्याला तो खेळ समजतो. प्रपंचात जे दुःखाचे प्रसंग आहे ते सुखावह राहावेत, व्हावेत यासाठी खेळ खेळायचे. ह्या शहाण्यांना उपदेश आहे हा. आणि संत त्या प्रपंचालाच खेळ मानतात. म्हणून बुद्धिबळाच्या खेळात जसे अज्ञानी लोक त्याला सत्य समजून व्यथित होत आहेत, तसे देहबुद्धी असणारे हे सगळे तसेच होतात. मारिले म्हणून भांडती तेवी जन्म पंक्ती जीवासी. ते जसं काही खेळामध्ये चालतं तसं जीवनात जन्म मृत्यूच्या संबंधाने हे जीव व्यथित होत राहतात. या देहाच्या अहंकारातून जीवाला बंधन होतं हो. आणि जीवाला बंधन झालं म्हणजे जन्मोजन्मी पुरतं ना, ते एका जन्माने संपतच नाही. जीवाचं बंधन मुक्तीपर्यंत सुरू आहे. आणि मुक्ती म्हणजे नक्की काय आणि बंधन म्हणजे नक्की काय? मी देह आहे वाटणे याला बंधन म्हणतात, आणि ब्रह्म आहे असं सत्याने समजणे याला मुक्ती म्हणतात. बस दुसरं काहीच. कारण ब्रह्माच्या ठिकाणी दुःखाचा कर्माचा लेश नाही आणि या देहाच्या ठिकाणी तो आहे. म्हणून मी देह नाही एवढीच निश्चिती होणे हा मोक्ष आहे. आणि मी देह आहे वाटणे हे बंधनाचं रूप आहे आणि मी ब्रह्म आहे वाटणे म्हणजे मदरूप होणे. अहंकार त्यागाचा पहिला टप्पा कोणता किंवा शेवटचाही टप्पा म्हणा, मदरूप होतो जीव, मदरूप होतो. जेव्हा देह मिथ्या ठरवून जातो, ठरवून जातो, त्यावेळेला सत्य असणारं ब्रह्म आपण आहोत असं ठरतं. आणि ब्रह्माचं लक्षण परवा सांगितलं शास्त्री बुवांनी, ते सच्चिद आनंद असंच आहे. म्हणून देहाकार वृत्ती होते प्रारब्धामुळे, त्यावेळेला ब्रह्माच्या आनंदाचा अनुभव येतो. वृत्ती देहाकार न राहताना राहते, त्यावेळेला ती आनंद रूप होतो. तो जीव आनंद रूप होतो. आनंद रूप होणे हा ब्रह्मभाव आहे. पण प्रारब्धवशात देहाशी संबंध राहतोच. तो जेव्हा देहाशी संबंध राहतो तेव्हा आनंदाचा अनुभव येत राहतो, बाकी काही. याप्रमाणे समत कुमारांना या विषयाच्या बंधनातून सुटण्याचा उपाय सांगणं चाललं आहे. आणि तो थोडक्यात एक वाक्य बोलू आणि थांबूया आपण. विषयाशी संबंध तोडायचा असेल तर ते देहाच्या कौतुकातूनच सुटावं लागतं. जीवाला सुद्धा कर्तृत्व भोक्तृत्वातून सोडावं, म्हणजे आसक्तीन वासना जातात. याप्रमाणे विषयाशी संबंध संपतो, तो दृढावतो. तो मी देह आहे या बुद्धीने दृढावतो. याला देहाहंकार म्हणतात. देहबुद्धीला देहाहंकार कमी करावा म्हणजे मी देह आहे अशी आपली जी भावना आहे ती बंद करण्याचा प्रयत्न करावा. मग कसं वागावं त्याच्यासाठी? पाय पडले तर चपला नाही का घालायच्या? चपला घाला, कपडे घाला, डोक्यावर छत्री घ्या, कान बांधा, डोकं बांधा. काय याचा निषेध करणं नाही चाललं. तेही करीत असताना
न करताना मी देह आहे वाटत असतो, मग करताना तर वाटतच असतंय. पण देहाच्या सुख दुःखाने कधी व्यथित होऊ नये. पोळले थोडा वेळ पाय, कशानं ओरडायचं? नाही ओरड, थोडस सहन करावं, करा ना थोडस सहन. याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करून देहाचं मिथ्यात्व ध्यानात घेण्याचा प्रयत्न करावा. राजहंस सनत कुमारांशी बोलत आहेत. अजून त्यांचं भाषण सुरू आहे. उद्याच्या प्रवचनामध्ये ते काय बोलतात पुढे ऐकत राहू. या ठिकाणी विश्रांती. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ.